शिवसेना युवासेना पारनेर तालुका यांचं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय आणि दर्शकांची प्रचंड मोठी गर्दी खरं तर या स्पर्धेच्या निमित्तानं फायनल सामन्यासाठी पाहायला मिळते। या ठिकाणी उपस्थित होत आहे शुभ संघटनेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अनिलजी सेटे साहेब यांचं आगमन होतंय। त्याचबरोबर रोहिदाजी लामकडे साहेबांच्या ठिकाणी आगमन होतं। विनंती करतो आपण मंचावरती या। बबनजी तनपुरे साहेब खरं तर पारनेर तालुक्याचे शुभ संघटनेचे अध्यक्ष आहेत। दादांचं आगमन लोकनाथ चषकाच्या वतीनं आणि धर्मनाथ प्रतिष्ठानच्या वतीनं आपलं मनापासून सहर्ष स्वागत। मान्यवरला विनंती करतो आपण कृपया मंचावरती या आणि बॅक टू पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती प्रवीणजी गायकवाड सर। अक्षय गुंड मॅन फ्रॉम काटळवेडा पारनेर तालुक्याचं शेवटचं टोक। खरं तर बरंचसं क्रिकेट अक्षय गुंडनं देखील खेळलंय। ओ फ्रंट फुट वरती गेले लॉंग लेगच्या दिशेला चेंडूला दिशा दिलीये, चेंडूला दिलीये दिशा, चेंडू पार करतोय सीमारेषा, खणखणीत चौकार वासिकच्या बॅट मधून। गगनात ललकार हॉटेल कोळीवाडा मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार। 15 धावा धावपलकावरती बिनबाद आपण पाहतोय। ओव्हर क्रमांक 2 चा खेळ प्रगती पथावरती जारी असताना हमराज मृत्युंजय पुणे हे नाव मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल। या व्यावसायिक संघातून सातत्यानं वासिक शेख महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर आपण खेळताना पाहिलेला आहे। तो वासिक शेख आयकॉन म्हणून समाविष्ट आहे। मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय स्वर्गीय शेखर शेळके प्रतिष्ठान रिया 11 निघोज मध्ये यावेळेला अगदी आपण पाहतोय मिडॉनला चांगलं कलेक्शन केले जात आहे। सांघिक धावसंख्या 15 षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना आपण पाहतोय। करंट रन रेट 11.25 चा आपण पाहतोय। पहिलवान साम्राज्य टाकळी डोकेश्वर संघ मालक पहिलवान गणेश शेठ शिरसर, पहिलवान स्वप्नील शेठ चौधरी, पहिलवान विजयदादा चिकनेक आणि पहिलवान साहेबराव चिकनेक, अमोल शेठ उगले। प्रत्येक षटकारासाठी प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक 200 रुपयांचं अगदी आपण पाहतोय। स्वर्गीय शेखर शेळके प्रतिष्ठान रिया 11 निघोज फलंदाजी करत असताना टार्गेट किती सेट केलं जातंय ते खूप महत्वाचं अगदी आपण पाहतोय। खरं तर 4 दिवस रंगलेली क्रिकेटची स्पर्धा विजेता आणि उपविजेता काही वेळात आपल्या समोर नक्कीच येणार आहे। दर्शकांची प्रचंड मोठी गर्दी, टेनिस बॉल क्रिकेट प्रत्येकाच्या हृदयात प्रत्येकाच्या काळजापर्यंत जाऊन पोहोचलेला हा खेळ आज रंगताना पाहायला मिळतोय निघोज नगरीमध्ये। अक्षय गुंडा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल। ओ स्विच इट ही खासियत आहे सोन्या गायकवाडची। खणखणीत चौकार 4 रन। भिडू दे साऱ्या गगनात ललकार हॉटेल कोळीवाडा मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार। 20 धावा धावफलकावरती या बिनबाद आपल्याला पाहायला मिळतात। षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती जारी असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा स्विचेट खेळायचा होता। शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी या धाव मिळणार नाहीये। स्वर्गीय संदीप पाटील वराळ यांच्या आठवणी आज आल्याशिवाय राहणार नाही। निघोजचं क्रिकेट म्हटलं की स्वर्गीय संदीप पाटील वराळ, दुसऱ्या बाजूला आमचे गुरुवर्य स्वर्गीय सीतारामदादा चौधरी यांच्याही आठवणी आज नक्कीच आल्याशिवाय राहणार नाहीयेत। 20 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा स्विचेट, चेंडू सीमा रेषेच्या आत की बाहेर, चांगलं कलेक्शन अगदी आपण पाहतोय सीमा रेषेच्या लगत केले गेले। टोटल वरती नजर टाकली तर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 22 धावा 2 ओव्हरची होती समाप्ती। 11 ची सरासरी त्या ठिकाणी मात्र जी राखली जाते आणि आता ओमकार उदावंत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती येताना जो पाहायला मिळतोय। लोकनाथ चषकाचा 16 लोकनाथ चषकाचा थरार मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। वासिक शेख 7 चेंडू 8 वरती खेळताना पाहायला मिळतोय। अनेक मान्यवर उपस्थित आहेत परंतु खास ज्येष्ठ पत्रकार दत्तशेठ उनवणे क्रिकेट वरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे। अगदी आपण पाहतोय सामन्याचा आनंद घेत आहेत आणि मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करेल कारण की आपल्या लेखणीच्या स्वरूपातून खरं तर माझ्यावरती त्यांनी लेख नगर सह्याद्रीमध्ये प्रकाशित केला। दत्तशेठ उनवणे असतील आणि संपादक शिवाजीराव शिर्के साहेब असेल यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करेल। दरम्यानच्या काळामध्ये ज्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे कुणाल बॉयचे सन्माननीय सीओ कुलाबा येथील मात्र उद्योजक गणेशजी बोंबले साहेबांचे या ठिकाणी आगमन होत आहे। साहेबांचं इथं मी मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। खरं तर मदत नाही तर कर्तव्य या भूमिकेतून मात्र सर्वांना मदत करणारे गणेशजी बोंबले साहेबांचे या ठिकाणी आगमन होत आहे। साहेबांचं इथं मनापासून सहर्ष स्वागत आणि लोकनाथ चषकाला मोठी मदत त्यांची आहे। सहकारी आहेत संदीप पाटलावरती प्रेम करणारा आणि सुभाष पाटलांचा मैत्रीचा हात हातात धरणारा गणेश बोंबले यांचं मनापासून स्वागत, हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन। खेळाला सुरुवात 11 ची सरासरी 22 बनवल्या गेल्यात। ओमकार उदावंत षटक क्रमांक 3 घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतोय। वासिक शेख उंच पुरा खेळाडू आहे, खरं तर अतिशय दूरवरचे षटकार खेळतो।
यावेळेला ऑफ स्टिकच्या अगदी आपण पाहतोय विचारणा केली जाते, लाईनच्या बाहेर चेंडू पडला नाही ना याची पडताळणी तिसऱ्या पंच पुन्हा एकदा करताना पाहायला मिळतील. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाताना पाहायला मिळतो आहे. निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचताना पाहायला मिळेल. पैलवान सुभाष वराळ पाटील अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान, पैलवान लहू निश्चित असतील, पैलवान विलास वराळ पाटील असतील, माननीय स्वप्नील आतकर महाराज असतील. खरं तर अफाट परिश्रम मेहनत कष्ट घेतलेत ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आणि आज मान्यवरांची फार मोठी गर्दी खरं तर व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. लोकनाथ चषक आहे आणि विविध पक्षीय संबंध आहेत आमच्या पहिलवान सुभाष वराळ पाटील यांचे, त्यामुळे अनेक मित्र परिवार या ठिकाणी मात्र उपस्थित झालाय. सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. डिसिजन इज पेंडिंग. चेंडूची पडताळणी केली जाते. हा योग्य चेंडू आहे का? लाईनच्या बाहेर चेंडूचा टप्पा पडला नाही ना. खरं तर काही नियम जे क्रिकेटचे बदललेले आहेत. रेषेच्या बाहेर नक्कीच चेंडू त्या ठिकाणी पडला असेल तर नक्कीच नो बॉल असेल, परंतु पडताळणी करतायत तिसरे पंच. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचेल 23 वरती. षटक क्रमांक ओमकार उदावंच या ठिकाणी तिसरं चालू होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हंगामा खड़ा करने की मकसद नहीं, मैदान की सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं लेकिन तेरे सीने में सही आग जलनी चाहिए. आग जलनी चाहिए. ज्वालाग्रही फटक्यांची गरज आहे. यावेळेला फाईन लेगच्या दिशेला चेंडू सुसाट वेगात डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील दोन धावा मिळताना आपल्याला पाहायला मिळतील. 25 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक तिसरा चालू झाले. ऑन साइडच्या दिशेला प्रत्येक फटका त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न राहतोय. या अगोदर देखील आपण पाहिलं की रिव्हर्स स्विच हिटचे फटके त्या ठिकाणी खेळून काढले सुशांत गायकवाडने. 2 मॅन ऑफ द मॅच या संपूर्ण स्पर्धेमध्ये सुशांत गायकवाडने घेतल्यात. वासिकचा देखील दर्जेदार परफॉर्मन्स राहिलाय. या वेळेला उडवलाय मिड विकेट रिझम मध्ये चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आपल्या टप्प्यात आल्यानंतर आपण कार्यक्रम करतो. ठोकला षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. सन्माननीय स्वप्नील शेठ भोसले संघ मालक यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज. षटकार ठोकला. 31 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज पुन्हा एकदा तयार होताना जो पाहायला मिळतोय ओमकार उदावंत. या वेळेला अगदी आपण पाहतोय बॅट स्विंग जबरदस्त पाहायला मिळाली. यष्टिरक्षकाच्या हातातून चेंडू निसटला. डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2 आणि धावफलक जाऊन पोहोचेल 33 वरती. जावेदभाई कुरेशी खरं तर सामन्याचा आनंद घेतात. लिजंड क्रिकेटर आहेत आमचे रावसाहेब तात्या वराळ. बरचसं क्रिकेट अगदी आपण पाहतोय, खेळलंय, पाहिलंय, संघ मालकत्व अनेक ठिकाणी देत आहेत. दीपक दादा परंडवाल असतील. खरं तर तालुक्याचं क्रिकेट बहरताना पाहायला मिळतंय. हे सगळे लिजंड आल्यानंतर जुनं क्रिकेट नक्कीच आठवताना आपल्याला पाहायला मिळतंय. अनेक वर्षाची परंपरा आहे निघोज गावाला आणि लोकनाथ चषक सुपर डुपर हिट होणारी क्रिकेटची स्पर्धा तुमच्या समोर आहे. यावेळेला पुल केला, चेंडूला गुल केला, सक्सेसफुल होतोय वासिक शेख. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. वादळ येतात, वादळ जातात, परंतु वातावरणात काहीतरी अकरा विक्रा बदल घडून वादळ परततात. हे वादळ आहे वासिक शेख नावाचं. हे वादळ घोंगावताना पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. 39 धावा बिनबाद स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि विलास अगदी आपण पाहतोय रावसाहेब तात्या वराळ यांच्या तोंडातून सहज वाक्य बाहेर पडता येतं. याला म्हणतात आयकॉन. खरं तर तालुक्यातील खेळाडूंनी जबरदस्त परफॉर्मन्स दिला. आपण सातत्यानं पाहिलेला आहे. हो यावेळेला अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता वासिकला. धावफलकावरची धावा 39 बिनबाद आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. माजी सरपंच सन्माननीय ठकराम शेठ लंके साहेब सामन्याचा आनंद घेतात. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दरम्यानच्या काळामध्ये शिवसेनेचे नेते आणि उपसभापती खंडूजी बुकन साहेबांचं आगमन होत आहे. दरम्यानच्या काळामध्ये ओबीसी सेल तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय अरुणरावजी ठाणगे साहेबांचे या फायनलच्या दिवसाच्या निमित्तानं
लोकनाथ चषकाच्या वतीनं आणि धर्मरक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. सभापती साहेब, त्याचबरोबर सेलचे अध्यक्ष अरुणजी ठाणगे साहेब, खंडूजी भुकन या दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत करूया. खेळ संपल्या, मान्यवरांची मोठी गर्दी. मला सूचना मिळत आहे की अहिल्यानगर जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष शिवसेनेचे आदरणीय ढाण्या वाघ अर्थात ज्यांचं आगमन या ठिकाणी होते सुजितराव जावरे पाटील साहेब निगोज मध्ये दाखल झालेले आहेत, त्यांचं देखील आपण मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. 39 धावा बिनबाद स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. आता पाहिजे षटक क्रमांक 4 कुणाच्या हातामध्ये सोपवलं जात आहे. गर्दी मोठी होताना पाहायला मिळते. खास करून विविध पक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. पहिलवान सुभाष वराळ पाटील, सर्व पक्षांबरोबर असलेले मैत्रीचे संबंध, अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान, अगदी आपण पाहतोय मान्यवरांनी पहिल्या दिवसापासून मोठी गर्दी या ठिकाणी केली आहे. लोकनाथ चषकाचा सोहळा तुम्ही अनुभवतायत, पाहतायत, आनंद घेतायत. षटक क्रमांक 4 आता या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. सुशांत गायकवाड डावखुरे हाताचा तेजपुंज तारा स्ट्राइक एंड वरती उभा आहे. सुशांत गायकवाड, मोठ्या अपेक्षा असतील संघाला. अनेक स्पर्धा आपल्या दर्जेदार परफॉर्मन्सनं नक्कीच गाजवलेल्या आहेत. खरं तर सुप्रीमो चषक सारखी क्रिकेटची स्पर्धा देखील या खेळाडूने खेळलेली आहे. तो सुशांत गायकवाड स्ट्राइक एंड वरती आहे. हाफ ट्रॅकर होता, पुलचा फटका पुन्हा एकदा लगावला. दे घुमा के सिक्सर. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. 45 धावा बिनबाद स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. एक मोठी पार्टनरशिप बिल्ड होत असताना आपण पाहतोय. माननीय नितीनदादा शेळके, युवासेना जिल्हा प्रमुख अहिल्यानगर, पहिलवान सुभाष वराळ पाटील, अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान, पहिलवान कैलास कोठावळे पाटील, प्रसिद्ध उद्योजक आणि शिवसेना युवासेना पारनेर तालुका यांचं आयोजन आपण पाहतोय. बिनबाद 45 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. अक्षय गुंडवरती केले गेले आक्रमण. प्रत्येक षटकारासाठी संघ मालकांच्या वतीनं 200 रुपयांचं पारितोषिक. यावेळेला अगदी आपण पाहतोय फटका फासला, राजू पाटे चेंडूच्या खाली झेल टिपला आणि मैदानाच्या आत विकेट येताना पाहायला मिळते. सुशांत परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. फलंदाज आउट, बॅक टू द डगआउट. मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. पहिलवान साम्राज्य टाकळी ढोकेश्वर संघ मालकांच्या वतीनं या विकेटसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. या फायनल साठी पारनेर केसरी पहिलवान अर्जुन दादा लामखडे यांची उपस्थिती लाभते. आमच्या धर्मरक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं पहिलवान तुमचं मनापासून सहर्ष स्वागत करूया. आज असं एकही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रातील मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित नाही. शिवसेनेचे खरतर कर्तबगार पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. पण मुख्य आयोजकांचा मी इथं नामोल्लेख करेल. युवासेना जिल्ह्याचे अध्यक्ष नितीनजी शेळके साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेल आदरणीय सरपंच कुरुंद नगरीचे सुपुत्र पैलवान अर्थात कैलाजी कोठावळे, ज्यांनी हा सोहळा मात्र खांद्यावरती घेतला. अर्थात ज्या नेतृत्वाकडे संबंध पारनेर तालुका वेगळ्या आशेनाने दिशेनं पाहतोय. महाराष्ट्र चॅम्पियन पारनेर केसरी सुभाष पाटील वराळ, त्यांचे जे काही सेना आहेत, आमचे विलास वराळ, स्वप्नील महाराज हातकर, लोहभाऊ निश्चित, या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वतः मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आणि त्यांच्या वतीनं आलेल्या सगळ्या रसिकांचं पुन्हा एकदा सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय अर्जुन लामखडे उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. इंटरनेट सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आहे आमच्या साजिदभाई तांबोळी, आपलंही स्वागत. यावेळेला लॉंगॉनला वाईडिश लॉंगॉनला आसमान दाखवलं, ठोकला षटकार. आपला फटका 440 चा झटका षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. 51 धावा अर्धशतक पूर्ण होताना पाहायला मिळतंय. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. स्वप्नील शेठ भोसले संघ मालक हसन मदार यांच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज. हसन मदारी जसा स्ट्राइक एंड वरती पोहोचला, ठोकला एक दर्जेदार षटकार. पुन्हा एकदा फ्रंट फुट वरती आले, स्क्वेअर लेग दिशा निवडली. दे घुमा के सिक्सर. 4 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण केलं जातंय आणि बचाव करायचा असेल तर आक्रमण करा, हा नियम आहे. हसन मदारी शिरूर तालुक्यातील एक नामांकित खेळाडू आहे. तुटून पडला अक्षरशः गोलंदाजावरती आणि 2 चेंडूवरती 2 षटकार प्राप्त केले. 57 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे.
स्वप्नील शेठ भोसले यांच्या वतीनं या षटकारासाठी देखील 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. पहिलवान साम्राज्य टाकळी ढोकेश्वर आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय शेखर शेळके रिया 11 अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिलवान साम्राज्य टाकळी ढोकेश्वर खरं तर अगदी आपण पाहतोय सुजितराव झावरे पाटील यांच्या गावचीच असणारी टीम आणि अगदी आपण पाहतोय पहिलवान अमोल शेठ उगले, पहिलवान गणेश शेठ शिरतार, पहिलवान स्वप्नील शेठ चौधरी, पहिलवान विजयदादा चिकणे आणि पहिलवान साहेबराव चिकणे यांच्या मालकीचे आहे. आणि यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. थँक्यू. हसन मदारी जी फलंदाजी करतोय ते षटकार ठोकलेत. चेअरमन सन्माननीय बाळासाहेब पुंडे आणि या जुने जाणते खेळाडू चिंचबांचा राजा जावेदभाई कुरेशी यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राइज हसन मदारीसाठी. त्रेसष्ट धावा धावफलकावरती. खूप मोठं योगदान ही क्रिकेटची स्पर्धा उभी करण्यासाठी ज्यांचं लाभलं त्यामध्ये आमचे नितीनदादा शेळके, युवा सेना जिल्हा प्रमुख अहिल्यानगर आणि पहिलवान कैलास कोठावळे पाटील. प्रसिद्ध उद्योजक पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा प्रहार, पुन्हा एकदा सहार. लागोपाठचा हा चौथा षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. दरम्यानच्या काळामध्ये महेशजी दाते, पियुजी पुंडे, साहिलजी पुंडे आणि आदेश बरकडे यांचं मात्र या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनापासून सहर्ष स्वागत करूया. अमोल शेठ गोगावत यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक. लागोपाठचे जे 4 षटकार ठोकले त्या षटकारांसाठी आपण पाहतोय. 69 वरती एक गडी बाद आहे. वासिक शेख 13 बॉल 22, हसन मदारी 4 चेंडू 24. काय जबरदस्त फलंदाजी केली जाते. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राजू पाटे बॉलिंग ट्रॅक वरती येताना जो पाहायला मिळतोय. स्वप्नील शेठ भोसले हसन मदारीसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज त्यांच्या वतीनं आहे. वासिक नावाचं वादळ देखील खरं तर फायनलच्या लढतीमध्ये घोंगावताना आपल्याला पाहायला मिळते. हसन मदारी नेत्रदीपक फटके खेळताना पाहायला मिळाला. कव्हर ड्राईव्ह खेळला त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जातो आहे आणि वासिक शेख परतताना पाहायला मिळेल. पॅव्हिलियन मध्ये खूप महत्वाची विकेट आयकॉन वासिक कोसळलाय. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. राजू पाटेला यश मिळताना पाहायला मिळतंय. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा, यश म्हणजे पूर्णताचा वसा, यश म्हणजे उमलत्या पंखाचं बळ, यश म्हणजे केलेला अप्रतिम खेळ आणि जो अप्रतिम खेळ करेल तो मात्र बाजी मारताना पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतो. 69 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये राजू पाटे नारेंगाव गावचा सितारा. खरं तर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून महाराष्ट्रात राजू पाटेची ओळख आहे. धावा 69 स्कोर कार्ड वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो आहे. राजू पाटे बॉलिंग ट्रॅक वरती तर याच गावचा योगेश लंके. अनेक स्पर्धा आपल्या दर्जेदार फलंदाजीनं योगेश लंकेने देखील गाजवलेल्या आहेत. तो स्ट्राईक एंड वरती उभा आहे. ओ यावेळेला आकाशाचे वेध चेंडूने घेतलेत. झेल टिपला जातोय. बॅक टू बॅक विकेट. अनदर 1 विकेट. लागोपाठचा दुसरा झटका, दुसरा करंट, दुसरा हादराक. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. संघर्ष जारी पाहायचंय कोण कुणावरती पडणारा भारी. 4.2 षटकाचा खेळ संपला. 69 धावा. राजू पाटेने केलेलं कमबॅक, अप्रतिम गोलंदाजी. 2 चेंडूवरती 2 विकेट घेतल्यात. आलोचिक दरम्यानच्या काळामध्ये ज्यांचे या ठिकाणी आगमन होत आहे मंडळी खतर उपस्थित होत आहेत. अजून माझा आयुष्याशी करार बाकी आहे, अजून माझा आयुष्याशी करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. उपस्थित होत आहेत जनतेला आवडलेला, जनतेने निवडलेला आणि लोकांनी डोक्यावरती घेतलेला विकास पुरुष जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय नेतृत्व आदरणीय सुजितराव झावरे पाटील साहेबांचं आगमन होत आहे.
लोकनाथ चषकाच्या वतीनं साहेब तुमचे सेनापती आज स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. कैलासजी कोटावळे साहेब, नितीनजी शेळके, सुभाष पाटील वराळ हे तुमच्या विजयी रथाचे सारथी आहे आणि म्हणून तुम्ही आलात. तुमचं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. तुडुंब भरले नदी नाले त्याला समुद्राची सर येईल का आणि होऊन जातील पारनेर तालुक्यात नेते, पण आमच्या सुजितराव पाटलांची सर कुणाला येईल का? एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आदरणीय सुजितराव तावडे पाटील साहेबांचं. मनापासून सहर्ष स्वागत करूया. कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. शिवसेनेचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील आपण मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे, खरं तर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शिवसेनेचा शिलेदार आणि खरं तर वयाच्या 22व्या वर्षी पंचायत समिती सदस्य, 3 टर्म जिल्हा परिषदचा सदस्य आणि म्हणून विकासाची नांदी ज्यांनी मात्र या पारनेर तालुक्याला दाखवली, विकास पुरुष आदरणीय आमचे सर्वांचे लाडके नेते सुजितराव झावरे पाटील साहेबांचं आगमन होत आहे. साहेब तुमचं मनापासून सहर्ष स्वागत, हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन. त्यांच्या समेत अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. सगळ्यांना विनंती करतो आपण सगळ्यांनी बसून घ्यावं. अत्यंत महत्वाचा सामना या ठिकाणी चालू आहे, फायनल चालू आहे. सगळ्यांना विनंती करतो आपण सगळ्यांनी या ठिकाणी बसून घ्यावं. विनंती राहील सगळ्यांनी जागेवरती बसून घ्यावं. या ठिकाणी ज्यांचं आगमन या ठिकाणी होते आदरणीय योगेशजी रोकडे सरपंच साहेबांचं आगमन होते, त्यांचं देखील इथं मनापासून सहर्ष स्वागत. स्वप्नील मामा घुले साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आळकुटी नगरीचे सरपंच कोमलताई भंडारी मॅडम यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. कोमलताई भंडारी सरपंच मॅडम इथं मनापासून सहर्ष स्वागत करूया. हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन. मॅच चालू करा, विनंती करतो मॅच चालू करा. पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करूया. सगळ्यांनी आपण आतमध्ये येऊन बसा, विनंती राहील. लवकर इनिंग ब्रेक मध्ये सगळ्यांचं स्वागत केलं जाईल. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. मॅच फायनल जे चालू आहे 4.3 षटकांचा खेळ संपलाय. 70 धावा स्कोर कार्ड वरती आहे. राजू पाटे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. यावेळेला लेंथ बॉलचा उपयोग, जोरदार अपील पंचांकडे केली जाते. यस सुरक्षित त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय फलंदाज असेल. 70 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. संतोष शिंदे, बाळा शिंदे खरं तर कालच्या दिवसाचा हिरो. एक चेंडू 4 धावा लागत असताना त्या बाळानं खरं तर चौकार ठोकला होता. तो बाळा शिंदे मैदानाच्या आतमध्ये आहे. हसन मदारी 5 चेंडू 24 वरती नाबाद खेळताना पाहायला मिळतोय. राजू पाटे प्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत, फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि 2 विकेट घेतल्यात. नारायणगाव गावचा सितारा राजू पाटे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. हसन मदारी लागोपाठ 4 चेंडूवरती 4 उत्तुंग षटकार ज्या खेळाडूनं टोकलेले आहेत, तोच हसन मदारी मॅन फ्रॉम शिरूर स्ट्राईक एंड वरती खेळताना पाहायला मिळतोय. फायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. ओ यावेळी अगदी आपण पाहतोय धाव मिळणार नाही. अप्रतिम गोलंदाजी राजू पाटेची. खरं तर रोखून ठेवलंय, जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. मोठे फटके खेळण्यासाठी वाव दिले जात नाहीये, संधी दिली जात नाहीये. 70 वरती धावफलक 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 4.5 षटकाचा खेळ या ठिकाणी संपला जातो आहे. माननीय सुजितराव झावरे पाटील व धर्मरक्षक प्रतिष्ठानाचं हे आयोजन आहे आणि स्पर्धा उभी करत असताना माननीय नितीनदादा शेळके, युवासेना जिल्हा प्रमुख अहिल्यानगर आणि पैलवान कैलास कोटावळे पाटील खूप मोठं योगदान आहे. कॉटन बोर्डची शक्यता, कॉटन बोर्ड विकेटचं होतंय पतन. राजू पाटेला मिळतं यश. एक यशस्वी षटक राजू पाटेचं. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. त्याचबरोबर पैलवान सुभाष वराळ पाटील, अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान, शिवसेना युवासेना पारनेर तालुका यांचं हे प्रभावी आयोजन आणि त्यांना साथ देणारे सगळे युवक, त्यामध्ये पैलवान लहू निश्चित असतील, पैलवान विलास वराळ असतील, आमचे स्वप्नील आतकर महाराज असतील, यांनी सुंदर स्पर्धा तुमच्या समोर ठेवली आणि शानदार आयोजनाचा आनंद प्रत्येक जण या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुजितराव झावरे पाटील या क्रिकेटच्या स्पर्धेचे उद्घाते संकल्पक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. खरं तर या तालुक्याचे नेते
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, शिवसेना नेते, विकास पुरुष म्हणून सुजितराव झावरे पाटील यांच्याकडे प्रत्येक जण पाहतो आहे आणि या व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेता येता साहेबांचं मनापासून स्वागत. 70 वरती 4 गडी बाद आणि आता टाकलं जाईल शेवटचं आणि अंतिम षटक. सागर शेटे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. मारा करण्यासाठी सागर शेटे तयार. बाळा शिंदे सकाळच्या सत्रात देखील जबरदस्त फलंदाजी याच बाळा शिंदेनं केली. स्लॉग ओव्हरच्या, डेथ ओव्हरच्या षटकामध्ये मोठ्या अपेक्षा असतील बाळा शिंदे कडून. बॉलिंग ट्रॅक वरती सागर शेटे. या वेळेला लेख अगदी ऑफस्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू. नो बॉल आणि पुढचा चेंडू फ्री हिट. प्रत्येक विकेट साठी सागर शेटेला पारितोषिक येते. शांताराम शेठ कवाद चेअरमन यांच्या वतीनं 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. 71 वरती 4 गडी बाद आहेत. अंतिम षटक आहे. प्रत्येक चेंडू महत्वाचा मैदानाच्या आतमध्ये. ओ फुलरलेनचा चेंडू होता गलीमध्ये, शतरक्षक ओ डायरेक्ट हिट आणि विकेट पाहायला मिळेल. खर तर फ्रीडचा चेंडू होता परंतु धावबादची विकेट फ्रीडच्या चेंडूवरती मिळते, अर्थात विकेटचं पतन आणि फलंदाज बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. कर्दळीच्या त्या पानाला सुरुळीच्या झाडाप्रमाणे आकाशाला उंच भिडण्याची इच्छा असते परंतु भाग्य प्रत्येकाला साथ देत नाही. भाग्याला कर्तृत्वाची जोड आवश्यक असते. ज्याचं कर्तृत्व प्रबळ, ज्याचं नेतृत्व प्रबळ तो असेल दावेदार या सामन्याचा. विजेता कोण, उपविजेता कोण, लोकनाथ चषक 2026 चा 16 क्रिकेटच्या रसिका ठिकाणी अनुभवतायत, पाहतायत, आनंद घेत आहेत. 71 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. शांत वातावरण. खरं तर अगदी आपण पाहतोय पहिलं सत्र चालू आहे. पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी चालू आहे. टार्गेट किती सेट केलं जात आहे. एका बाजूला अगदी आपण पाहतोय स्वर्गीय शकरदादा शेळके रिया 11 टीम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना, दुसऱ्या बाजूला पैलवान साम्राज्य टाके ढोकेश्वर शतरक्षण करत असताना आपण पाहतोय. अंतिम षटक आहे. शेवटचं षटक प्रगती पथावरती जारी आहे. अळकुटी गावच्या सरपंच कोमलताई भंडारी यांच्या वतीनं कोणती हॅट्रिक? विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. आमचे संदीप शेठ भंडारी देखील खास आळकुटीवरून उपस्थित झालेत. त्यांचे मी मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करेल. 71 वरती 5 गडी बाद षटक क्रमांक 6 या ठिकाणी मार्गस्थ आहे. सुजितराव झावरे पाटील साहेबांना व्यासपीठावरती पाहिल्यानंतर स्वर्गीय सीतारामदादा चौधरी यांच्या आठवणी आल्याशिवाय राहत नाही. आमचे गुरु आणि सुजितराव झावरे पाटील संपूर्ण झावरे कुटुंबच अतिशय जवळचा नक्कीचा संबंध आणि संपर्क अगदी आपण पाहतोय. यावेळेला लॉफ्ट केला समोरच्या दिशेला, काय ड्रॉप होतोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. 78 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5.3 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सामताना जो पाहायला मिळतो आहे. आज नाही तो फिर कल कभी नाही. जे करायचंय ते आजच करायचंय. त्यामुळं लढावं लागणार आहे, झुंजावं लागणार आहे, संघर्ष करावा लागणार आहे आणि संघर्षातून जे मिळतं त्याला यश म्हणून संबोधलं जातं. बॉलिंग ट्रॅक वरती सागर तयार. ओ या वेळेला हा फटका अगदी आपण पाहतोय. स्क्वेअर लेगचा शतरक्षक चेंडू खाली येतोय, झेल टिपला जातोय, विकेटचं पतन, फलंदाज आउट. बॅक टू द डगआउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. 78 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या विकेट साठी पारितोषिक चेअरमन सन्माननीय शांताराम शेठ कवाद यांच्या वतीनं 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. 2 चेंडू शेष असतील खरं तर या षटकामधले. सागर शेटे हे महत्वाचं षटक हाताळत असताना, जॉन साळवे एका बाजूला, विकास मते दुसऱ्या बाजूला. एक यशस्वी क्रिकेटची स्पर्धा प्रत्येक मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळाली. सागर शेटेसाठी 200 रुपयांचं पारितोषिक जमा. शांताराम शेठ कबाद धन्यवाद. 78 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये सागर तयार होताना जो पाहायला मिळतोय. जॉन साळवे स्ट्राइक एंड वरती. या वेळेला ताकद आहे, पॉवर आहे, शक्ती आहे. दे घुमा के सिक्सर. 6 धावा. जॉन साळवे ऑन फायर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार.
तललकार. 84 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पैलवान साम्राज्य टाके ढोकेश्वर जी टीम शतरक्षण करते. सन्माननीय जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवसेना नेते सुजितराव झावरे पाटील यांच्या गावचीच टीम आहे. मैदानाच्या आतमध्ये जी शतरक्षण करते आणि महाराष्ट्रभर हे खेळाडू चांगली कामगिरी नक्कीच करताना पाहायला मिळतात. यावेळेला आडव्या बॅटने अक्रॉस द बॅट मिड विकेट रिझम मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला होता. दुसऱ्या धावेसाठी पलायन यष्ट्या उडवल्या त्या ठिकाणी आणि या विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. एक इनिंग त्या ठिकाणी संपताना आपल्याला पाहायला मिळते. पहिलं सत्र या ठिकाणी संपतंय. बनवल्या गेल्या ते एकूण धावा. यस टीम टोटल सांगितली जाईल आणि त्यानंतर मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार त्याच्याकडे आपण जाणार आहोत. 85 बनवल्यात जिंकण्यासाठी 86 धावांचं लक्ष. यानंतर लहू साबळे सर आपण सर्व पाहुण्यांचं धन्यवाद प्रवीण स्वागत. शेठ, आपलं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचं आगमन या ठिकाणी झाले फायनलच्या निमित्तानं उपसभापती खंडू शेठ बुकन, अमोल शेठ रासकर साहेब, अशोक शेठ मेसे, रवींद्रजी पाडळकर, बाळासाहेबजी रेपाळे, किरण शेठ कारखिले, संतोष काटे साहेब, माजी सरपंच गजानन सोमवंशी, सुभाष पाटील करंजुले, बाळासाहेब पुंडे चेअरमन, त्याचबरोबर आलकुटे नगरीचे विद्यमान सरपंच सौभाग्यवती कोमलताई भंडारे, संदीप भंडारे, जयदीप पाटील सालके पैलवान, संकेत झावरे, विठ्ठल झावरे, अमोल साळवे, पंचायत समिती सदस्य विठ्ठल शेठ कवात, अध्यक्ष पारनेर तालुका, आदर्श ग्रामपंचायत सदस्य सुधामतीताई कवात, अमोल शेठ झावरे, दत्ताशेठ घोगरे आणि पळशी नगरीचे सरपंच प्रकाश शेठ राठोड आपण उपस्थित आपलं सहर्ष स्वागत. ज्यावेळेस मात्र आपल्या सर्वांचे लाडके नेते, एक लढवय्या नेता जो ज्यावेळेस मात्र चक्रव्यूहात मात्र अडकले होते, पण मगाशी मी एक शब्द वापरला की खरं तर अजून माझा आयुष्याशी करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे, अथक केली पायपीट मी आयुष्यभर झिजलो आहे, कधी न केली परवा उन्हाची पावसात मी भिजलो आहे. मंडळी, नेतृत्वाने कर्तृत्व उसणं मिळत नाही, ते सिद्ध करावं लागतं. ते नेतृत्व ज्यांनी सिद्ध केलं वयाच्या 22व्या वर्षी, असे मात्र आमचे खरं तर लोक त्यांना माझी माझी म्हणून मगाशी हाका मारतात की माझी उपाध्यक्ष माझी उपाध्यक्ष. पण मंडळी, जिथं काम संपतं तिथं माणूस माझी होतो. पण 2.5 दशक आणि काही तप ज्यांनी पारनेर तालुक्याची सेवा केलेली आहे, वडिलांच्या पाठशात अगदी मात्र त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आज पारनेर तालुक्याची सेवा करतायत असे आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय सुजितराव झावरे पाटील आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा, तुमचं मनापासून सहर्ष स्वागत. मी थोडासा रोखठोक बोलणार आहे. खर तर यंदाच्या वर्षी सुजित पाटील घेणार गुलाल म्हणून मैदानात उतरलाय पैलवान सुभाष पाटील वराळ, त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून सहर्ष स्वागत करूया. तुमच्या समेत सुपानगरीचे सरपंच योगेश रोकडे पाटील, जिल्हा अध्यक्ष स्वप्नील घुले साहेब, त्याचबरोबर कुणाल हॉटेलचे सर्वेसर्वा सुकाश शेठ पवार, त्याचबरोबर कार्यक्रमाच्या निमित्तानं सरपंच कोमल ताई भंडारे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित होत आहेत प्रकाश शेठ बोकफोड, त्याचबरोबर अमित शेठ गुंदेच्या, धीरज शेठ यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्या सगळ्यांचं इथं मनापासून सहर्ष स्वागत, हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन या ठिकाणी करत आहोत. एक इनिंग झाली, बॅटिंग लाईन इनिंग झालेली आहे, म्हणजे कमी चेंडू आणि जास्त धावसंख्या अशी मात्र इनिंग या ठिकाणी आपण पाहत आहोत. आपल्याकडे थोडासा वेळ आहे आणि म्हणून आपण पुढील कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. यानंतर खरं तर आपण यानंतर आपल्याच तालुक्याचा सोनेरी आवाज आदरणीय दीपक मंडले सर, पारनेर भूषण यानंतर आपल्या समवेत जोडले जात आहेत. धन्यवाद प्रवीण सर. सुंदर असं खरं तर वातावरण निर्मिती मैदानावरती असताना फायनलचा हा भव्य दिव्य रंगारंग सोहळा लोकनाथ चषकाचा रंगतोय. फायनलला 2 संघ आले, परंतु या स्पर्धेमध्ये 8 संघांनी सहभाग घेतला. एका बाजूने पैलवान साम्राज्य टाकळ डोकेश्वर, दुसऱ्या बाजूने आपण संघ पाहतोय स्वर्गीय शेखर शेळके प्रतिष्ठान अर्थात रिया 11 या संघानं प्रथम या ठिकाणी ज्यांचं आगमन होत आहे तिखोले सोसायटीचे चेअरमन सोनू मसरे आणि नागनाथजी ठाणगे यांचं आगमन झालेलं आहे. साहेबांचं मंचावरती आगमन व्हावं विनंती राहील. आपण मंचावरती या. सलामी जोडी मैदानावरती उतरते. एका बाजूने राजू पाटे, दुसऱ्या बाजूने ओकार उदावंत. एक पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगावचा खेळाडू आहे जो ऑल इंडिया आयकॉन म्हणून या स्पर्धेत सहभागी आहे. तर दुसऱ्या बाजूने पारनेर तालुक्याचा टाकळी ढोकेश्वर गावचा एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू ओंकार उदावंत फलंदाजी मार्कवरती उतरतोय. एक सन्मान या ठिकाणी होतोय. सुपानगरीचे आदर्श लोकनियुक्त कीर्तिमान सरपंच आदरणीय योगेशजी रोकडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. तो सन्मान करण्यासाठी विनंती करतो. त्यांच्या शुभ हस्ते सन्मान दिला जातोय. मी उपसभापती खंडूजी बुकन साहेब, तुमच्या शुभ हस्ते आदरणीय सरपंच योगेशजी रोकडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी होत आहे.
प्रेमानं विणलेली शाल, आमच्या स्पर्धेचं गौरव चिन्ह या ठिकाणी मात्र खऱ्या अर्थानं देत आहोत. खरतर रुबाबदार त्यांची खरतर ध्येय एसटी आणि कर्तबगार त्यांचं व्यक्तिमत्व, आदरणीय योगेजी रोकडे साहेबांचा सन्मान. खरतर आमच्या नेत्यांसोबत त्यांचं आगमन या ठिकाणी झालं होतं. त्यांचा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं होत आहे. त्यानंतर एक विशेष सन्मान या ठिकाणी होतोय. स्वप्नील मामा घुले यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं होत आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो आदरणीय कामगार सेनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत मामांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी विनंती राहील आदरणीय गणेशजी बोंबले पाटील. खरं तर कुलाबा नगरी आणि खरं तर मदत नाही तर कर्तव्य या भावनेतून खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी काम करतायत. संदीप पाटला बसून दिवंगत नेते आज सुभाष पाटलाचा हात धरलाय. खूप मोठं सहकार्य स्पर्धेला आहेत. गणेश बोंबले यांच्या शुभ हस्ते आज कामगार संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आहे जिल्ह्याचे, यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. एकदा टाळ्या सगळ्यांनी वाजवलं तर खूप बरं होईल, कारण ही महाराष्ट्राची सामना 2 संस्कृती आहे. मिनिटं थांबवा. आयोजकांची विनंती आहे 2 मिनिटं फक्त सामना थांबवायचा आहे. जायचं मैदानाच्या आतमध्ये. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला सुरुवात. सीताराम दादांच्या आवाजानं हा परिसर नेहमी दुमदुमून निघायचा. आज सीताराम दादा चौधरी यांच्या गावचे प्रवीण गायकवाड आपल्या बरोबर आहेत. दुसऱ्या बाजूने सीताराम दादांना कधीतरी आम्ही ऐकलं म्हणून 2 शब्द आमच्या कानावरती चांगले पडले. आम्ही त्या ठिकाणी थोडासा बोलायचा प्रयत्न करतो. रावसाहेब बराळ यांच्या वतीनं 200 रुपयांचं बक्षीस त्या ठिकाणी नक्कीच समालोचकांसाठी. स्ट्राईक एंडला राजू पाटील, नॉन स्ट्राईक एंडला ओंकार उदावन. धावफलकावर धाव आहे ती 1 मिनिट फक्त थांबा. खर तर आपण सगळ्यांच्या वतीनं, अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं आणि पुणे जिल्ह्याच्या वतीनं, संबंध क्रिकेट रसिकांच्या वतीनं आजच्या कार्यक्रमाचा मानबिंदू खरतर शिवसेनेचे खरतर ढाण्या वाघ म्हणूया आणि खरतर जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष ज्यांना ऐकण्यासाठी आपण खरतर आतुर झाले आहोत. ज्या नेतृत्वाकडे संबंध पारनेर तालुका वेगळ्या आशेने आणि दिशेने या ठिकाणी पाहतो. मंडळी, मी मगाशी सांगितलं, युवा हा शब्द उलटा केला तर वायू होतो आणि वायूच्या वेगानं पारनेर तालुक्यात ज्यांना लोकप्रियता आहे आणि प्रत्येक घटकापर्यंत जो माणूस या ठिकाणी मात्र पोहोचलेला आहे, लोकांना आवडलेला, लोकांनी निवडलेला, जनतेनं डोक्यावरती घेतलेला, आपल्या हक्काचा कामाचा माणूस, विकास पुरुष, लोकनेते आदरणीय सुजितराव झावरे पाटील यांच्याकडे एकदा जोरदार टाळ्या जगात स्वागत करूया. यानंतर विनंती करतो आदरणीय सुजितराव झावरे पाटील बोलतो आणि आमचा पारनेर तालुका हलतो. खरं मी साहेब एकेरी उल्लेख केला, दिलगिरी व्यक्त करतो, पण तुमचं यानंतर या ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत असलेलं आणि संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर राज्यामध्ये ज्या देवस्थानची अतिशय श्रद्धेने चर्चा होती, अशा आई मळगंगेच्या या पावनभूमीमध्ये आज या ठिकाणी लोकनाथ चषक या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमचे आयोजक, मग त्याच्यामध्ये सुभाष वराळ असतील, कैलास कोठवळे असतील, त्याचबरोबर आमचे युवा सेनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष नितीनजी शेळके असतील, इथं अनेक मान्यवर खरं तर उपस्थित आहेत. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ओबीसी सेलचे जिल्हा प्रमुख खंडूजी भुकन साहेब, अरुणराव ठाणगे साहेब, सुप्याचे सरपंच योगेशजी रोकडे, जिल्हा कामगार सेनेचे अध्यक्ष स्वप्नीलजी घुले, उद्योजक सुकाशेठ पवार, त्याचबरोबर एक इतक्या लांबून मुंबईहून खास इथं आलेले गणेश शेठ बोंबले असतील, आत्ताच या ठिकाणी उपस्थित झालेल्या अळकुटी गावच्या सरपंच कोमलताई भंडारी आणि त्यांचे सगळे सहकारी असतील.
गजाननराव सोमवंशी, शिवाजीराव डेरे, सुभाष करंजुले, विठ्ठल झावरे, संग्राम झावरे, अशोक मेसे, अमोल रासकर, अमोल उगले, रवींद्र पाडळकर, किरण कारखिले. मला बाकीचे सगळे माफ करतील कारण सगळ्यांचा नामोल्लेख या ठिकाणी करता येणं जरी शक्य नसलं. मला खूप मनापासून अभिमान वाटला की त्या दिवशी आम्ही ज्यावेळेस याचं उद्घाटन करायला आलो, माझ्याबरोबर संग्राम भैया होते. जाताना त्यांनी मला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली, ते म्हटले मी शहरामध्ये सुद्धा जितक्या चांगल्या पद्धतीने क्रिकेटच्या स्पर्धा भरू शकत नाहीत त्याच्याही पेक्षा तुमच्या निगोजच्या तरुणांनी अतिशय सुंदर पद्धतीने हे सामने भरवलेत. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो की कुठलाही सामना भरवणं ही फार काही सोपी गोष्ट नाही, अतिशय अवघड गोष्ट असते. इतकं मोठं ग्राउंड ते सजवणं, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं अनेक तरुणांना आपलं स्वतःचं 8 ते 10 दिवस आपल्या आयुष्यातले द्यावे लागतात. आणि म्हणून इतकं चांगलं व्यासपीठ आपण या ठिकाणी निर्माण करू शकलो. मी त्याही वेळेस म्हटलं होतो की आता संयोजकांचं आणि आमचे अनाउन्सर यांचं मी ऐकत होतो, तुम्ही थोडंसं जास्तच कौतुक केलं. परंतु एकच आहे की जसं तुम्ही आता खेळ खेळताय, आज कुणीतरी जिंकणार आहे, कुणीतरी हारणार आहे. आपल्या आयुष्याचं देखील असंच असतं, आपण कुणीतरी एक जिंकतो, कुणीतरी एक हारतो. पण म्हणून हरलेल्या माणसानी नंतर क्रिकेट म्हणजे पुढचा सामना खेळायचाच नाही असं नाही, तर त्यांनी परत नव्या उमेदाने नवीन इनिंग करायची. मी त्या दिवशी सांगितलं होतं की सुनील गावस्करचं एक गाणं मला आठवलं, या दुनियेमध्ये थांबा याला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. अतिशय महत्त्वाचं आणि फार मार्मिक गाणं आहे. आपल्या आयुष्याला देखील आपण खेळाडू वृत्तीने जर बघितलं तर निश्चितपणे आपल्याला पराभवाचं शल्य कधी आपल्या मनामध्ये येणार नाही आणि विजय झाला तर विजयाचा उन्माद देखील आपल्या मनामध्ये होणार नाही. मी आलेल्या सगळ्या संघांचं स्वागत करत असताना मला परत एकदा संयोजकांना खूप खूप मनापासूनचे त्यांचे आभार मानायचे की आपण अतिशय चांगल्या पद्धतीने हे सामने भरवलेत, कुठलंही गालबोट त्याला लावू दिलं नाही. आज रात्री मला वाटतं मोठी मॅच आहे, भारत पाकिस्तान मॅच आहे आणि आत्ता ही आपली मॅच आहे. आत्ता काही क्षणांच्या मध्ये जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे देखील इथे उपस्थित होणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये काही प्रवेश देखील आपल्या तालुक्यातले महत्त्वाचे प्रवेश इथं होणार आहेत. मी आलेल्या तमाम क्रीडा रसिकांना मनापासून धन्यवाद देत या पुढच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये जसं निघोजमध्ये स्पर्धा भरवली, योगेश मी तुम्हाला विनंती करतो का तुम्ही सुप्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या स्पर्धा भरू शकता. नाही कुस्त्याच्या नाही, क्रिकेटची म्हणतोय मी. बरं ठीक आहे, दोन्ही भरवा. तर मी पुन्हा एकदा सगळ्या खेळाडूंना विश यू ऑल दी बेस्ट, तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आणि आयोजकांना मनस्वी खूप खूप आभार, कारण मला माहिती आहे की खूप लांबवणं योग्य नाही आणि म्हणून मी तुमच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद दादा. खरं तर एक अभ्यासू भाषण साहेबांचं ऐकलं आणि साहेबांनी थोडा अभ्यास केला तर सहज प्रवचन कीर्तन करू शकता, इतकं साहेबांचा अभ्यास आहे. साहेबांचं मनापासून सहज स्वागत. आता मैदानाला सुरुवात करा आणि यानंतर दीपकजी म्हणले सर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक धाव फलकावर त्या षटक क्रमांक पहिलंच त्या ठिकाणी सुरू असताना 86 धावांचा भला मोठा डोंगर वेताळबाबा स्टेडियम निघोज आज पूर्णपणे दुमदुमून गेलाय, बहरून गेलंय, फुलून गेलंय. एक आखीव देखीव आणि रेखीव क्रिकेटची स्पर्धा. वासिक शेख गुलजी मार्कवर आयकॉन टू आयकॉन समोर राजू पाटे आहे. पुणे जिल्ह्यातल्या 2 टोकाचे 2 खेळाडू इथे आज कुठलं टोक गाठणार विजयाचं की पराभवाचं मैदानाच्या आतमध्ये समजून जाईल. हा चेंडू उसळगीन डोक्यावरनं निघून गेलाय. त्या ठिकाणी आपण पाहतो वाईट बॉलचा इशारा. राजू पाटेची उंची खूप आहे अशी वाटत असताना तिकडे वासिकडे पाहिलं तर राजू पाटे छोटा वाटायला लागतं. एकमेकाची उंची भेदून जाणारे हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सुंदर अशा प्रकारचा खेळ उंचीवरती नेत आहेत. दर्दी प्रेक्षकांची भली मोठी गर्दी मैदानावरती जी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू अंगावरती आला, कसा बसा तो अंगावर झटकण्याचा प्रयत्न केला. दूरवरनं सोन्या गायकवाड चेंडूच्या मागे येतोय.
डॉट बॉल 2 धावा धावफलकावरती. शेवटचे 34 चेंडू आणि 84 धावांची गरज आहे. 4 दिवस 12, 13, 14, 15 फेब्रुवारी 4 दिवस क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. परंतु या स्पर्धेची तयारी 2 ते 2.5 महिने सुरू होती. पारनेर तालुक्यातील जवळपास 125 खेळाडूंनी रजिस्ट्रेशन केलं. सरळ चेंडू कव्हर्सला खेळलाय. विकास मते, ये तूने क्या किया? तू कुणाचा कॅच सोडलाय हाच प्रश्न वासिक त्याला विचारत असेल. 2003चा वर्ल्ड कप सुरू होता. वायडिश मिडॉपला अब्दुल रजाकनं सचिन तेंडुलकरचा झेल सोडला. वसीम अक्रम आहे तसा पळत गेला अब्दुल रजाकडं आणि त्याला म्हटलं तुझे मालूम है तूने किसका कॅच छोडा है. इथे वासिक तेच म्हणत असेल विकास मतेला, तुझे मालूम है तूने किसका कॅच छोडा है. एक मोठा कॅच सुटला. धावफलकावर धावा आहेत त्या 3. आयकॉनचा झेल सुटला गेलाय. पाहूया मैदानाच्या आतमध्ये काय होत आहे. फुलटॉस चेंडू होता, कव्हर्सला खेळून दिला. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. तिथे कुठल्या प्रकारची धाव मिळणार नाही. सुंदर क्षेत्ररक्षण कव्हर पॉइंटला आपण होताना पाहिलेला आहे. या ठिकाणी दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय खासदार निलेश लंके साहेबांचे मीडिया प्रमुख विकासजी शेटे साहेब यांचं आगमन होत आहे. त्यांचं देखील इथं मनापासून सहर्ष स्वागत. धन्यवाद. आलेल्या सर्व मान्यवरांचं, देणगीदात्यांचं, सौजन्यदात्यांचं, बक्षिसाचं सर्वांचं स्वागत आहे. वासिकचा चेंडू गती परिवर्तन करत यावेळेस विकासच्या डोक्यावरनं धावांचा विकास करणारा खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज. प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. थँक्यू. जे बॅटिंग करणारा संघ टाकड डोकेश्वरचा आहे. पाटलांच्या गावचा संघ आहे. सुजित पाटलांच्या. अमोल उगले संघ मालक सुद्धा त्याच परिसरातील आहे. चेंडू ऑनसाईड हलक्यातून खेळून दिला. विकास मध्ये चेंडूच्या मागे येतोय. चेंडू घेतलाय हातात तसा ठेवलाय. अक्षय निर्मल सरांना वाटलं चेंडू आता डोक्यावर बसतो की काय. मैदानाच्या आतमध्ये बरीचशी पळापळ आहे. धावफलकावर धावा आहे त्या 8 धावा. किती सुंदर बोलले सुजित पाटील. मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, मनुष्य वयाच्या दुसऱ्या वर्षी बोलायला शिकतो, परंतु काय बोलावं हे कळायला संपूर्ण आयुष्य निघून जातं. शब्दांना धार असते, शब्द फार जपून वापरावे लागतात. धावफलकावरती धावा आहेत त्या 8 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलंय. शेवटचे 30 चेंडू 78 धावांची आवश्यकता आहे. अतिशय रोमांचकारी अवस्थेमध्ये तोबा गर्दीमध्ये सुरू असणारा क्रिकेटचा धगधगता थरार तुम्ही पाहताय. शिरूर गावचा सुपरस्टार बाळा शिंदे गोलंदाजी मार्कवरती आहे, तर संदेश गाजरे दूरवरनं एक वेगळी बॅट घेऊन येतोय. पाहूया ही बॅट नशीब बदलून देणार का राजू पाटेचं. एक झेल तर विकास मतेकडनं सुटलाय. इथे राजू पाटेनं मोठी खेळी केली. विकास मते आजची रात्र नाही, पुढे महिनाभर तो झोपणार नाही जर राजू पाटे स्फोटक खेळी खेळून जर गेला तर. 8 धावा धावफलकावर, कारण ही फायनलची मॅच आहे. लोकनाथ चषकाचा भव्य दिव्य रंगारंग सोहळा आहे. निगोज नगरीतला प्रत्येक क्रिकेट प्रेमी आज मैदानावरती हजर आहे आणि तो या सामन्याचं सर्व क्षणचित्र आपल्या डोळ्यामध्ये आयुष्यभरासाठी साठवून घेतोय. शिवाजीराव डेरे साहेबांकडनं बक्षीस वाढलंय. प्रथम क्रमांकामध्ये 1100 रुपये ऍड होतील. प्रथम क्रमांकाचं बक्षीस होईल 1,11,111, कारण शिवाजीदादा डेरे यांनी 1111 रुपये रोख जमा केलेले आहे. शॉर्ट पिच चेंडू होता, बॅक फुटला गेला. वासिक चेंडूच्या मागे येतोय. सुंदर चेंडू गॅदर, डायरेक्ट हिट आणि इथे नको ते घडलंय. वासिकला स्वप्नातही वाटलं नव्हतं इथे मी थ्रो केल्यानंतर 1 धाव एक्स्ट्राची मिळेल. म्हणून आपण नेहमी म्हणत असतो, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. कान आणि डोळ्यामध्ये 4 बोटांचं अंतर आहे. जे कानानं ऐकलं त्यावरती कधी विश्वास ठेवू नका. जे डोळ्याने पाहता त्याच्यावरती नेहमी विश्वास ठेवणं गरजेचं आहे. 9 धावा धावफलकावरती. राजू पाटे स्ट्राईक एंडला येतोय. एका जीवदानाच्या माध्यमातून तो खेळ. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं, डीप एक्स्ट्रा कव्हरला हसन मदर आहे बाउंड्री लाईन वरती. ऑफ साइडला 4 क्षेत्ररक्षक सर्कल वरती आहेत. वायडिश मंडपला वासिक आहे. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे. गलीमध्ये त्या ठिकाणी गुटू खामकर आहे. शॉर्ट थर्ड मॅनला योगेश लंके आहे. संघ मालकांचे प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं बक्षीस आहे. व्हाईट बॉल अवांतर धाव धावफलकावरती त्या ठिकाणी वाढेल. एका धावेने धावफलक पुढे येतोय. 10 धावा धावफलकावरती आहेत. आज कितीतरी दिवसांनंतर निगोज नगरीमध्ये क्रिकेटचा रणसंग्राम त्या ठिकाणी उभा केला. त्याची फायनलचा दिवस आहे. एक जबरदस्त आयोजन करताना कुठल्याही प्रकारची कमतरता आयोजकांनी ठेवलेली नाही. हा चेंडू डावे टीला बराचसा वळसा घालून जाणारा सोन्या गायकवाडने डोक्यावरती हात ठेवलाय. पंचांकडे मात्र मोठ्या आशेनं तो पाहतोय. व्हाईट बॉल. प्रत्येक विकेटसाठी संघ मालक स्वप्नील शेठ भोसले यांच्या वतीनं 200 रुपयांचं बक्षीस आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे. निगोज नगरीमध्ये सगळे देणारे हात आहेत. त्यामुळे इथे तुम्हाला बक्षिसांची कधीच कमतरता जाणवणार नाही. 11 धावा धावफलकावरती. हा चेंडू सरळ उचललाय. राजू पाटील लॉंगॉपच्या डोक्यावरनं भिरकावून दिलाय. षटकार 6 धावांसाठी.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. प्रत्येक षटकार सुभाषरावांनी सकाळी डिक्लेअर करून टाकले. आजच्या दिवसभरामध्ये षटकार मारा, चौकार मारा, विकेट घ्या, 200 रुपये डायरेक्ट अकाउंट मध्ये रोख कॅश रोख त्या ठिकाणी जमा होती. दरम्यानच्या काळामध्ये सुनीती ज्वेलर्सचे मालक मयूरजी गुगळे आणि अमित शेठ गांधी यांचं आगमन होतंय. मनापासून सहर्ष स्वागत. 17 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती बाळा. एक सुंदर षटकार राजू पाटेच्या बॅटमधून आपण पाहिला. शॉर्ट पिच चेंडू. पाहूया पंचांचं म्हणणं काय. चेंडू आणायला नारंगाव मध्ये जायला लागला, एवढा लांब मारलाय. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. 23 धावा धावफलकावरती आहेत. राजू पाटे मैदानाच्या आतमध्ये अजूनही एका बाजूने किल्ला लढवतोय. एक सोपं जीवदान भेटल्यानंतर राजूला माहिती आहे की इथे सामना सोडायचा नाही. ओंकार उदावंत. साऱ्या तालुक्यामध्ये एकच चर्चा आहे, ओंकार उदावंत कुठल्या देवाला नवस करतोय, कायम कॉलबॅक मध्ये येऊन फायनल खेळतोय. साऱ्या निगोज नगरीमध्ये काल रात्री ही चर्चा होती. नक्की ओंकार कुठला देव पुजतोय. प्रत्येक वेळेस कॉलबॅकला जातो आणि फायनल खेळायला परत येतो. रिवर्सचा प्रयत्न होता. मोठा अपील आणि याचबरोबर राजू पाटेने कळवलंय मी स्वतः बाद आहे. राजू पाटेच्या त्या ठिकाणी स्पोर्ट्समन स्पिरिटला सलाम. फलंदाज बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. राजू पाटे सरळ साधं खेळत होता. एक ग्लॅमरस फटका खेळायला गेला, स्वतःची विकेट गमावली आणि परतोय तंबूच्या आश्रयाला. 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांची गर्दी मोठी आहे. आज सारं निगोज नगरी या मैदानावरती प्रत्येक क्षण, प्रत्येक घटना, प्रत्येक घडामोड आणि प्रत्येक चौकार षटकार, प्रत्येक विकेट, प्रत्येक धाव एन्जॉय करते. 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती शेवटचे 26 चेंडू आणि 63 धावांची गरज आहे. 26 बॉल 63 रन्स टू विन. मैदानावरनं आता मुंगीला जरी वाटलं मला इकडून तिकडे जायचंय, तेवढी सुद्धा गॅप राहिलेली नाही. 23 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 26. 63 धावांची गरज. 14.54चा रिक्वायर्ड रेट आहे. अजूनही 14.5 धावा तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये बनवायच्यात जर हा फायनल सामना टाकळी ढोकेश्वर संघाला जिंकायचा असेल. चेंडू सुरेख होता. राजू पाटे सरळ बोटानं तूप आरामात निघत होतं, विनाकारण ते बोट वाकडे करायला गेला आणि ते बाटलीमध्ये फसून राहिलं. 2 षटकार खेळले. एक लॉंग ऑफला खेळला, एक लॉंग ऑफ त्या ठिकाणी मिड विकेटला खेळला. रिव्हर्स फार कमी वेळा तो खेळतो. काय त्याच्या डोक्यात अवदस आली माहित नाही. स्विच हिट खेळायला गेला आणि आपली विकेट गमावून बसला. 25 चेंडू आणि जिंकण्यासाठी 63 धावांची गरज. ओहो, चांगला चेंडू. अमोलजी बोगावत यांच्या वतीनं सलग 3 षटकारला 1000 रुपयांचं बक्षीस आहे. षटक संपतायत ती 2. धावफलकावर धावा आहेत त्या 23. शेवटचे 24 चेंडू 63 धावांची गरज. चला पटपट खेळा. मैदानाच्या आतमध्ये वेळ कमी घ्या. मॅच आपल्याला वेळेत पूर्ण होणं गरजेचं आहे. बॅड लाईट त्या दिशेने ठिकाणी मॅच जाता कामा नये, कारण बरोबर 6 वाजलेत. आज महाशिवरात्रीचा पवित्र पावन दिवस आहे आणि त्या दिवसाच्या मुहूर्तावरती आज आपण पाहतोय निगोज नगरीमध्ये सुरू असलेला रंग त्या ठिकाणी क्रिकेटचा थरार मोठ्या उंचीवरती पोहोचतोय. विकास मते सुटकेचा निस्वाद टाकला असेल राजू पाटे बाद झाल्यानंतर. खास पुण्यावरून आपल्या पारनेर तालुक्याची क्रिकेट स्पर्धा खेळायला तो आला. पारनेर गावचा असणारा खेळाडू विकास मते पुण्यामध्ये एका IT कंपनीत काम करतो, परंतु ज्या वेळेस तालुक्यात क्रिकेट असतं इथे मात्र कसा बसा पोहोचतो म्हणजे पोहोचतोच. शेवटचे 24 चेंडू 63 धावांची गरज. ओंकार उदावंतच्या समोर बॉलिंग घेऊन येते कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं. फुलटा चेंडू होता ऑन साइडला खेळला. हसन मदारी च्या डोक्यावरनं चेंडू सरळ निघून जातोय. सनसनाटी चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज. प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 23 चेंडू 59 धावांची गरज आहे. ओंकार उदावंत जोपर्यंत मैदानावरती आहे, विजया लाट या स्पर्धेमध्ये त्यानं आपली स्वतःची छाप नक्कीच पाडलेली आहे. हे 2 बॅटर सामना सोपा होऊ देणार नाहीत. पाहूया विकास मते हे 2 फलंदाज रोखणार का. बॅकफुटला जा चेंडू पंच केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला. इथे क्षेत्ररक्षण खराब. चेंडू सीमा पार. चौकार 4 धावा.
भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. थँक्यू. 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 22 चेंडू आणि 55 धावांची गरज. जसे इथे खळबळ सुरू झाली, सोन्या गायकवाड त्या ठिकाणी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक करत होता, त्यानं लगेच आपली जागा बदलली. तो एकट्यांच्या मागे आलाय. वासिक एकट्यांच्या मागे होता, तो लगेच लॉंग ऑनला जातोय. कारण ह्या गरजा क्रिकेटच्या आहेत. हे निर्णय तुम्हाला पटापट घ्यावे लागतात. तुमचा चाणक्षपणा पणाला लावा लागतो. क्रिकेट हा सहज साधा खेळ नाही. 22 चेंडू 55 धावांची गरज. यावेळेस तुम्ही कुठला क्षेत्ररक्षक कुठेही लावा, ओंकार उदावंत मात्र ठोकणार षटकारच. 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. 37 धावा धावफलकावरती. 21 चेंडू 49 धावांची गरज. दरम्यानच्या काळामध्ये पत्रकार संतोषजी इदाटे, पत्रकार सुरेशजी खोरे, संतोषजी खोसे, पत्रकार संदीपजी इदाटे, पत्रकार सचिन जाधव, पत्रकार दीपकजी वरखडे, लोकशाहीचा चौथा स्तंभ यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्या सगळ्यांचं इथं मनापासून सहर्ष स्वागत करूया. बॅट फुटला गेला. चेंडू बरोबर त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन मध्ये खेळून देतोय. 2 धावांसाठी. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 39 धावा धावफलकावरती आहेत. नावातच ओंकार आहे. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझं नमो. हा ओंकार उदावंत पैलवान साम्राज्य टाकड डोकेश्वरसाठी सामना घेऊन जाणार का? कारण बाबुळवाडीमध्ये पारनेर प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्याचा संघ कॉलबॅक मध्ये गेला होता. राजू पाटे त्याचा आयकॉन होता आणि त्यानंतर त्यांनी पारनेर प्रीमियर लीग आपल्या नावावरती करून घेतली होती. तोच ओंकार मैदानावरती तळ ठोकून उभा आहे. यावेळेस चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला पाहूया काय होतंय. टिपलाय झेल आणि मैदानाच्या आतमध्ये होतोय जल्लोष. विकास मतेने अडसर दूर केला. फलंदाज बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. पाहूया नवीन बॅटर कोण येतोय. बरोबर जाळं विणलं होतं. विकासला माहित होतं चेंडू थोडा अंगाकडे जातोय. वासिकनं बरंच त्याला काय सांगितलं. सोन्या गायकवाड मागणं हात करत होता. चेंडू ऑफ टर्मच्या बाहेर पिच केला. ओंकारनं कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. दरम्यानच्या काळामध्ये यांचं आगमन होते. युवा उद्योजक रत्न तारा दरेकर यांचं आगमन होत आहे. लोकप्रिय कीर्तिमान युवा लोकप्रिय सरपंच मनोज शेठ मुंगसे पाटील यांचं आगमन या ठिकाणी होते. त्यांच्या समेत अनेक मित्र परिवार लोकनाथ चषकाला या ठिकाणी भेट देत आहे. आमच्या धर्मरक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं लोकनाथ चषकाच्या वतीनं या संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतो. हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून आजच्या कार्यक्रमाचा मानबिंदू एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. खर तर मी म्हणेल घालील लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहीन रूप तुझे. इतकी मोठी कीर्ती महती आपल्या वडिलांच्या पाठोपाठ ज्यांनी पारनेर तालुक्यात ठेवली असे विकास पुरुष आणि खरतर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आदरणीय सुजितराव झावरे पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. प्रत्येक क्षेत्राची माहिती ठेवणारे आदरणीय साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद. सचिन गायकवाड आलाय आणि पहिल्या चेंडूवरती डीप स्क्वेअर लेगला झेलबाद झालाय. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. या कार्यक्रमाच्या निमित्तानं लोणी मावळा नगरीचे सन्मानी विलाजी शेंडकर साहेब शाहीर शहाजी कवडे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. दादांवरती प्रेम करणारी सर्वसामान्य जनता आणि सिलेदर यांचं आगमन झालेलं आहे. साहेबांचं इथं मनापासून सहर्ष स्वागत. 3 षटकांचा खेळ संपला. 39 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या 3 षटकामध्ये 39 झाल्या. उर्वरित 3 षटकामध्ये 47 धावांची गरज आहे पैलवान साम्राज्य टाकड डोकेश्वर संघाला. टाकड डोकेश्वर संघ जर आपण पाहिला तर इथे मात्र 39 धावा त्यांनी धावफलकावर जमा केल्या. पण ओंकार उद्धव आणि सचिन गायकवाड लागोपाठच्या 2 चेंडूवरती बाद झाले. अहिल्यानगर आदरणीय शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय अनिलजी शिंदे साहेबांचे लाडके चिरंजीव आदरणीय ओंकार शिंदे साहेबांचं आगमन या फायनलच्या दिवशी या ठिकाणी झालेलं आहे. मला असं वाटतं की आज सर्व भगवं वातावरण या ठिकाणी पाहतोय. दादांचं आगमन झाले म्हणजे सुजित पाटलांचं आगमन झाल्यानंतर आज अहिल्यानगरचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.
बाळा शिंदेचा पहिला चेंडू अफलातून यॉर्कर टाकला गेला, त्याकडे विजय आल्हाटला उत्तर नव्हतं. विजय आल्हाट, संदेश गाजरे, शेवटचे 17 चेंडू 47 धावांची गरज आहे. पाहता पाहता लोकनाथ चषकातले फक्त 17 चेंडू बाकी राहिले. असं वाटतंय 4-5 तासामध्ये सगळा 4 दिवसांचा खेळ त्या ठिकाणी लवकर संपून गेला. अतिशय वेगवान क्रिकेट आपण पाहिलं गेल्या 4 दिवसांमध्ये. बाबाजी बोला. हा चेंडू सरळ ड्राईव्ह केला ऑफसाईडला. फिल्डर वैभव जगदळे चेंडूच्या मागे येतोय, सुरेख क्षेत्ररक्षण, आणि तिथे केवळ सोन्या गायकवाडकडे चेंडू मागे देईपर्यंत सिंगल मिळाली. 40 धावा फलकावर. शेवटचे 16 चेंडू आणि 46 धावांची गरज. कुणाला तरी इथे अंगार बॅटिंग मध्ये पेटावा लागेल. संदेश गाजरेकडे ती क्षमता आहे, विजय आल्हाटकडे ती क्षमता आहे. ती क्षमता कुठेतरी पणाला लावी लागेल. सामना अजूनही संपलेला नाही. म्हणले सर कौतुक करावं लागेल आजच्या स्पर्धेचं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, असं मात्र म्हणलं तर वावगं ठर. याच दरम्यान चेंडू मात्र उडवलाय, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर सरळ जातोय, सीमा रेषा पार. लोकनाथ चषकाचा षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. आयोजकांचे कौतुक करूया. खर तर धर्मरक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष पाटील वराळ, मी सांगितलं की एकदा हातात हात दिल्यानंतर मिळणार नाही धोके, असे पैलवान के अर्थात कैलाजी गोठावळे. अगदी मात्र युवा मोर्चाचे अध्यक्ष जिल्हा प्रमुख आमच्याकडे नितीनजी शेळके साहेब, लवभाऊ निश्चित, स्वप्नील हातकर महाराज, विलास शेठ वराळ, हर्षदभाऊ विदाटे, हे मात्र आमच्या सुजित पाटलांच्या विजय रथाचे सारथी आहेत. यांनी मात्र ही स्पर्धा खांद्यावरती घेतली आणि आजचा 16 मात्र या ठिकाणी पाहायला भेटला. मी एक आवर्जून या ठिकाणी सांगतो मंडळी, 2023 ला मात्र एक मैदान इथं बनवलं गेलं. चेंडू मात्र उडवला, क्षेत्ररक्षक पाठमारा होतोय, सिंगल मिळेल. 2023 ला मात्र मैदान बनवलं गेलं, पण ज्या मैदानाच्या अगोदर जे बनवत नव्हतं, म्हणजे त्याच्या अगोदर इथं लोक घाबरत होती यायला, तिथं मात्र आज हजारो माणसं या ठिकाणी आनंद घेत आहेत. आणि म्हणून ज्यांनी मैदान इथं बनवलं, आमची आजी माजी सैनिक संघटना, त्यांचं देखील कौतुक. आणि आज संध्याकाळच्या वेळेस लोक इथं कमी येतात, पण आज हजारोच्या संख्येने इथं लोक येतात. याचं कारण फक्त धर्मरक्षक प्रतिष्ठान. मी सर्व संयोजक कमिटीचं मनापासून सहर्ष स्वागत करतो, हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन करतो. शेवटचे 14 चेंडू 39 धावांची गरज. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय, लॉंग ऑफच्या डोक्यावर सरळ बाहेर. प्रेक्षक बाहेर आहे ना, प्रेक्षक बॉन्डलाईनच्या आतमध्ये कृपया थांबू नका, विनंती आहे. थोडस मागे या, प्रेक्षकांना विनंती आहे, कोणी बॉन्डलाईनच्या आतमध्ये त्या ठिकाणी पाय किंवा त्या ठिकाणी स्वतः आतमध्ये उभे राहू नका. थोडा वेळ सहकार्य करा. फक्त 13 चेंडू बाकी आहेत. 13 चेंडू 33 धावांची गरज. रोमांचकारी अवस्थेमध्ये आलेला सामना. एका बाजूने संदेश गाजरेनं जबरदस्त षटकार खेळला, दुसऱ्या बाजूने विजय आल्हाट तेवढा सुंदर षटकार खेळून देतोय. काय होईल मैदानाच्या आतमध्ये. सरळ चेंडू असायला ड्राईव्ह केला, वासिक चेक चेंडूच्या मागे येतो, एक धावपळून पूर्ण होते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रणसंग्राम पराकोटीला तिकडे पोहोचलेला थरार आपण पाहायला मिळतो आहे. षटक संपतायत ती 4, धावफलकावर धावा आहेत त्या 54. शेवटचे 12 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. धन्यवाद म्हणले सर. खर तर आजचा दिवस आहे रविवार, आज आहे महाशिवरात्री. मी मगाशी सांगितलं की अशी मात्र रात्र आहे, महान रात्र आहेत की त्या रात्री मात्र जप तप आणि उपवास जर धरला तर आपल्याला धनप्राप्ती होते आणि मनाला मात्र समाधान मिळते. अशी मात्र रात्र ती म्हणजे महाशिवरात्र. आणि त्या महाशिवरात्रीच्या सर्वांना मात्र मनापासून सदिच्छा शुभेच्छा. मंडळी, आज आहे रविवार, शासकीय सुट्टी आपण म्हणतो, पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे शासकीय सुट्टी रविवार हा दिवस मात्र कधी चालू झाला. ब्रिटिश काली मात्र आपले सगळे देशातील माणसं ब्रिटिशांच्या हाताखाली कामाला जायचे आणि मात्र 7 दिवस काम करून घ्यायचे. त्यावेळेस मात्र एक सदग्रस्त म्हणजे कामगार युनियनचा अध्यक्ष होते आमचे. खर तर मला अजूनही आठवत आहेत, आदरणीय लोखंडे नावाचे ते कामगार युनियनचे अध्यक्ष होते. आणि त्यांनी मात्र 7 वर्ष धरलं की एक दिवस मात्र सुट्टी मिळावी. आणि त्यावेळेस मात्र त्यांना यश आलं आणि 1890 साली एक त्यांनी मान्य केलं की 6 दिवस कामगार मात्र काम करतील आणि एक दिवस मात्र सुट्टी घेतील. तो दिवस म्हणजे रविवार. आणि तेव्हापासून 6 दिवस काम करू लागले आणि एक दिवस मात्र सुट्टी घेऊ लागले. आणि तीच रविवारची सुट्टी बघून आजचा दिवस मात्र या ठिकाणी फायनलचा चालू झालेला आहे. आपण जातोय मैदानाच्या आतमध्ये, सामन्याला सुरुवात होईल आणि मात्र हा चेंडू टाकला जातोय. याच दरम्यान चेंडू मात्र एस्टन वरती आणि फलंदाज मात्र पॅव्हलियनच्या आतमध्ये फलंदाज होतोय बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. शेवटचे 11 चेंडू 32 धावांची गरज. लहू साबळे यांनी खरं तर सांगितलं रविवार सुट्टी कधी चालू झाली, परंतु आम्हाला रविवारची सुट्टी एका गोष्टीसाठी आवडायची, त्या दिवशी आम्हाला भरपूर क्रिकेट खेळायला मिळायचं, कारण सामना क्रिकेटचा सुरू आहे. शेवटचे 11 चेंडू 32 धावांची गरज आहे. रविवारी सकाळी लहू सर तुम्ही कधी खेळले की नाही मला माहित नाही, आम्ही भरपूर खेळलो, परंतु चला पटपट खेळा. बोला सर, काय म्हणणं आहे? काय
म्हणणं आहे आम्हाला काय समजेना, तुम्हाला काय म्हणायचंय? वा, वेळ वेळ पटकन त्या ठिकाणी वेळ वाचवा. शेवटचे 11 चेंडू 32 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज अक्षय गुंड. हा, बॉल टाकताना बोलू नका, हा फार महत्वाचा नियम आहे. म्हणून मग सांगितलं, मनुष्य वयाच्या दुसऱ्या वर्षी बोलायला शिकतो, परंतु काय बोलावं हे कळायला आयुष्य निघून जातं. विकास मते गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे. हा चेंडू सरळ ऑन साइडला खेळलाय. वासिक फार दूरवर, चेंडू जातोय सरळ सीमा पार. त्या बारक्याला कोणीतरी बाहेर काढा. लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं, फक्त ती त्रास देणारी नसावी. चौकार 4 धावा. सगळे बारके बाहेर बॉन्ड लाईनच्या ओट्यावरती बसलेले. ज्यांना बॉन्ड लाईन कळत नाही, तुमच्या मागे एक नाडा टाकलाय. नाडा, तो नाडा इकडे दिसेल, दोरी व्हा मागे त्या दोरीच्या. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज. प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. थँक्यू डीजे. आता तो चौकार त्या लहान मुलाला अडला असता तर आयोजकांनी काय केलं असतं? फार मोठी गडबड झाली असती. 58 धावा धावफलकावरती. शेवटचे 10 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. सामना संपायला तयार नाही, क्रिकेट संपायला तयार नाही, रोमांच संपायला तयार नाही, निघोज नगरीतला परमोच्च आनंद संपायला तयार नाही. लोकनाथ चषकची फायनलची मॅच मोठ्या रोमांचक अवस्थेमध्ये येऊन पोहोचलेली आहे. हा चेंडू परत ऑन साइडला खेळला गेलाय. वैभव जगदळे चेंडूच्या मागे येतोय. केवळ सिंगल तिकडे घेतली गेली. संदेश गाजरे स्ट्राईक एंडला येतोय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 9. 27 धावांची गरज. वैभव त्या ठिकाणी आपण पाहतोय, वैभवनं चेंडू मागे टाकला, सिंगल भेटली, परंतु संदेश गाजरेनं जर त्या ठिकाणी सामना जिंकून दिला, विकी शेट लाडगे यांच्या वतीनं 1,500 रुपयांचं बक्षीस आहे. शेवटचे 9 चेंडू 27 धावांची गरजेचा अर्थ प्रत्येक चेंडूवरती 3 धावांची आवश्यकता आहे. अंधार थोड्या वेळानं मैदानावरती येईल. एक मोठं अंधार साम्राज्य येण्या अगोदर विजयाचा दिवा कोण पेटवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. फुलटॉस चेंडू होता. संदेश गाजरेला तो बॅट वरती घेताना नो बॉल +2. नो बॉल, ओव्हरस्टेपचा नो बॉल आहे. नो बॉल +2, 3 धावा मिळतील. सामना येतोय. शेवटचे 9 चेंडू 24 धावांची गरज. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेस अधर्माचं राज्य आलं, त्या त्या वेळेस धर्मानं जन्म घेतला, त्या त्या वेळेस विजयाचा दिवा पेटला. मैदानाच्या आतमध्ये काय होणार? संदेश गाजरे नो बॉल +2 धावा मिळत आहेत. शेवटचे 9 चेंडू 24 धावांची गरज आहे. शेवटचे 9 चेंडू आणि 23 धावांची गरज. विकास मते, त्याची फार काही मोठी चूक होती असं नाही, परंतु तो मैदानाच्या आतमध्ये परत गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. समोर आहे संदेश. हा चेंडू सरळ हेलिकॉप्टर उडवलाय. फ्री हिट चेंडू आहे. जॉन साळवेनं झेल सोडला. धावा मिळतील त्या 2 धावा. पाहूया पंचांचं म्हणणं काय. फ्री हिट होता, कॅच घेतला तरी काय झालं नसतं. आता फ्री हिट सगळे विसरून का जातात? कारण जगामध्ये फुकट गोष्टीला किंमत नसते. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 8. 22 धावांची गरज आहे. या ठिकाणी बक्षीस येते आगळं वेगळं करताना सन्माननीय स्वप्नील दादा घुले जिल्ह्याचे अध्यक्ष आणि योगेश दादा रोकडे लोकनियुक्त सरपंच सुपानगरी, जो सामना जिंकेल त्यांना 5,000 रुपयाचं रोख कॅश प्राइज. दोन्ही मान्यवरांचं मनापासून सहर्ष स्वागत. म्हणजे सामना जिंकला तर 10,000 रुपयाचं बक्षीस. थँक्यू. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू लोअर फुल टॉस होता, ऑफ साइडला खेळून दिला. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. पळापळ, धावा धाव, गडबड गोंधळ आणि परत एकदा मिळतील त्या धावा 2. प्रचंड मोठा आक्रोश करतोय सोन्या गायकवाड मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 7 चेंडू 20 धावांची गरज. सलग 3 चौकार. साई सहारा कंस्ट्रक्शनचे मालक भारतीय मला वाटते भाजप सांस्कृतिक आघाडीचे तालुका अध्यक्ष विलास हादे यांच्या वतीनं 501 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. बरोबर. त्या ठिकाणी सरपंच कोमलताई यांच्या वतीने समोरसाठी 500 रुपयांचं बक्षीस जमा होत आहे. कोमलताईंच्या अंतकरणापासून आभार. शेवटचे चेंडू शिल्लक आहे 7. 20 धावा. पटपट खेळा. अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे. या देशाला परत एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे. अंधार तो पडण्या अगोदर, डोळ्यात बोट घालायची वेळ येण्या अगोदर सामना संपणं गरज आहे. दिवे लागन तर कधीच झाले या नेत्राबाद स्टेडियमवरती. 7 चेंडू 20 धावा. ओ काय खेळ आहे. संदेश गाजरे फार आतमध्ये गेला. प्ले डाऊन झाला. फलंदाज बाद. क्लीन बोल्ड. शेवटचे 6 चेंडू आणि 20 धावांची गरज.
शेवटचे 6 चेंडू 20 धावांची गरज. चला बॅटर पटकन या. लोकनाथ चषकातले सुभाषराव शेवटचे 6 चेंडू. आज रात्री निवांत झोप लागेल सगळ्यांना. 1.5-2 महिने नुसते फोन, नुसते खेळाडू संपर्क, नुसते आयडॉल, नुसते आयकॉन. आणि लहू दादानं दरवर्षी प्रमाणे नियम यावेळेसही पाळला. फायनलचा चेंडू पडण्या अगोदर सगळ्यांना क्लिअर कट. या ठिकाणी मात्र बक्षीस येते. जो संघ विजय होईल ताराशेठ दरेकर आणि त्याचबरोबर कडूस नगरीचे लोकनियुक्त आदर्श सरपंच मनोज भाऊ मुंगसे यांच्या वतीनं प्रत्येकी 2-2 हजार रुपयाचं बक्षीस विजय संघाला मात्र घोषित करण्यात आलंय. थँक्यू डीजे. आयोजकांच्या वतीनं सूचना येते, इथे सुपर ओव्हर जर झाला ना, पंचांनी लक्ष देऊन ऐका, दोन्ही कॅप्टन लक्ष देऊन ऐका. त्या ठिकाणी सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर होईल, कारण हा फायनलचा सामना आहे. इथे रिझल्टच लागला पाहिजे. सूचना लक्षात घ्या. 6 चेंडू. गोटू खामकर गोलंदाजी मार्कवर सज्ज. 20 धावांची गरज. अमोलजी बोगाव त्यांच्याकडनं सलग 3 षटकाला 2001 रुपयांचं बक्षीस. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू इथे सरळ उचललाय, डीप स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक फार दूर. सामना आलाय 5 चेंडू आणि 14 धावा. अक्षय गुण पहिल्या चेंडूवरती घणाघाती षटकार खिचून दिलाय. ज्यांनी चषक दिले योगेश मेंगडे पाटील यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. साहेबांचं इथं आमच्या लोकनाथ चषक आणि धर्मरक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत. 5 चेंडू 14 धावांची गरज. चला पटपट खेळा. इथे सीतारामदादा चौधरी असे तर नक्कीच एक वाक्य त्यांच्या तोंडातून आपल्याला ऐकायला भेटलं असं ते मी तुम्हाला सांगेल. गोटू खामकरच्या पहिल्या चेंडूवरती खेळलेला षटकार अक्षय गुंडकडनं आपण पाहिला. शेवटचे 5 चेंडू आणि 14 धावा. प्रेक्षक राजा हो, सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. एकदा जोरदार. शेवटचे 5 चेंडू आणि 14 धावा. राईट लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. अक्षय गुंड हा चेंडू मिस टाइम हवेमध्ये गेला. सोन्या गायकवाड चेंडूच्या खाली येतोय. अक्षय गुंड कोसळला, बाद होतोय. तंबूशास्त्राला परतावं लागेल. पाहूया नवीन बॅटर कोण येईल. शेवटचे 4 चेंडू 14 धावा. फायनल सारखी फायनल सुरू आहे. रावसाहेब दादा सीताराम दादा आता असते तर नक्कीच एक वाक्य त्यांनी म्हटलं असतं. थोड़ी देर के बाद मैदान के ऊपर अंधेरा छा जाएगा, सितारों के साथ अंबर झूम कर नाचेगा, सागर लहराएगा, होगी एक पहल, लेकिन उस पहले एक शाम होगी. देखना है आज की शाम किसी के नाम. कोण आजचा दिवस गाजवणार, कोण आज ही महाशिवरात्राची रात्र त्या ठिकाणी जल्लोषात साजरी करणार. शेवटचे 4 चेंडू 14 धावा. गणेश आवर यांच्याकडनं 2000 रुपयांचं पारितोषिक. रोहन साबळेनं जर 2 षटकार सलग मारले तर पटपट खेळा, वेळ घेऊ नका. हातातनं गेलेली वेळ, धनुष्यातनं सुटलेला बाण, तोंडातनं गेलेला शब्द परत मागे येत नाही, त्यामुळे वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. शेवटचे 4 चेंडू आणि 14 धावा. शेवटचे 4 चेंडू त्यांना राहू द्या. शेवटचे 4 चेंडू 14 धावा. बसलेले उभे राहिलेत, उठलेले नाचतायत. काय होणार. पुढचा चेंडू फक्त बॅट फिरवली. मैदानाच्या आतमध्ये आउट कोण. पंचांचं म्हणणं आहे रोहन साबळे बाद आहे. रोहन साबळे बाद आहे. 3 चेंडू आणि 14 धावा. या ठिकाणी काटळवेढा नगरीचे सन्माननीय उद्योजक सोपान शेठ गुंड साहेब आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित होत आहेत किरण गुंड साहेबांचं आगमन होतंय. स्वतः सुजित पाटील साहेब त्यांचं सहर्ष स्वागत करत आहेत. दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत करूया. सर घेतलाय का वाईट साठी रिव्ह्यू. नाही घेतलेला. नाही त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला नाही. रिव्ह्यू सुद्धा नाही. अंपायर्स कॉल नाही. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. न्यू बॅटर गुड्डू चव्हाण समोर आहे. हिरो बनण्याची संधी आहे. अनेक वेळा हिरो झाला. आजही मला गारखिंडी गावातली ती स्पर्धा आठवते, ज्यावेळेस एक सुंदर फटका खेळला. पटपट खेळा विनंती आहे. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. 14 धावांची गरज. बसलेले उभे राहिले टाळ्या वाजवत आहेत. टाळ्या वाजवणारे शिट्या वाजवत आहेत. निघोज नगरीमध्ये सगळं काही तुम्हाला आज पाहायला मिळणार, कारण लोकनाथ चषकाची फायनलची मॅच. शेवटचे 3 चेंडू 14 धावा. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर. गोटू खामकर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट येतोय. समोर त्याच्याच परिसरातला धीरज गायकवाड आहे. दोघेही डावखोरे आहेत, परंतु कोण उजवा खेळ करणार याकडे साऱ्या प्रेक्षकांचं लक्ष लागून आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. हा चेंडू सरळ उंच हवेत खेळाय. बाप रे बाप, काय होणार. अक्षय निर्मळ सरकळत आहे. षटकार. 6 धावा. शेवटचे 2 चेंडू 8 धावांची गरज. प्रत्येकानं देव पाण्यात ठेवलेले असतील. प्रत्येक संघ मालक देवाच्या चेंडू आतमध्ये पोच करा. गेला चेंडू कधीच. कधीच गेला चेंडू आतमध्ये थोडी बाजूला व्हा. शेवटचे 2 चेंडू 8 धावांची गरज. माझ्या पुढे आलात, मला आतमध्ये काही दिसणार नाही आणि सगळी गडबड होऊन जाईल. शेवटचे 2 चेंडू 8 धावांची गरज. प्रत्येक जण टीम मीटिंग लवकर उरका. विधानसभेचं अधिवेशन आतमध्ये घेऊ नका. शेवटचे 2 चेंडू 8 धावांची गरज. चला वासिक, चला सोनू,
अरे चल गोटू लवकर. शेवटचे 2 चेंडू 8 धावांची गरज. इथे प्रत्येक जण देवाचा धावा करत असेल. क्रिकेटच्या देवाची आरती कोणीतरी लिहून ठेवलेली आहे. घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्याने पाहिले फटके तुझे. पोस्टर लावून आनंदे पूजिन भावे वाळीन सचिन नामा. तोमेव ब्रॅडमन बॉर्डर तोमेव लारा गावस्कर तोमेव फलंदाज गोलंदाज तोमेव क्षेत्ररक्षक ऑलराउंडर हरे सचिन सचिन हरे तेंडुलकर हरे. पटकन खेळा वासिक. दिवस मावळाच्यात पुण्याला परत मागे जायचंय. शेवटचे 2 चेंडू 8 धावांची गरज. काय होणार? एकदा जोरदार टाळ्या सगळ्या खेळाडूंसाठी, सर्व आयोजकांसाठी, सर्व बक्षीसदात्यांसाठी, सर्व देणगीदात्यांसाठी, सर्व सौजन्यदात्यांसाठी आणि सगळ्या ऑफिशियल टीम साठी. 2 चेंडू 8. इथे चेंडू खेळलाय. षटकार. शेवटचा 1 चेंडू 2 धावा. शेवटचा 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. मुद्दाई लाग बुरा चाहे तो क्या होता है. झाली का फायनल सारी. बसली का बारी 12 सेकंदाच्या आतमध्ये. शेवटचा 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. सुभाषराव, स्पर्धा सुपर डुपर हिट झाली. पुष्पा चित्रपटापेक्षा जास्त कमाई झाली. शेवटचे 1 चेंडू आतमध्ये द्या. शेवटचा 1 चेंडू 2 धावांची गरज. चेंडू आलाय मॅच बॉल. चेक करा पंच. तुमच्याकडे तो अधिकार आहे. कुणी कुठलाही चेंडू आत टाकेल अशा वेळेस तो चेक करा अधिकार पंचांना आहे. शेवटचा 1 चेंडू 2 धावा. सामना जर टाय झाला लहू दादा सुपर ओव्हर. बरोबर ना? सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर. धीरज गायकवाड साठी 500. चला पटपट वासिक. ओ वासिक जल्दी करो. कुछ करना है का? करने का है. हे निगोजचं पब्लिक आहे. इथे डिंगडोंग संघ उशिराला म्हणून खेळून दिला नव्हता. निगोजच्या पब्लिकांसह इथे शिस्त म्हणजे शिस्तच. 1 चेंडू 2 धावा. या शेवटच्या चेंडूसाठी एकदा परत चेंडू संपेपर्यंत टाळ्या वाजल्या पाहिजेत. धीरजसाठी बक्षीस दे 500 रुपयांचं. कोणी दिलं ते नाव माझ्या लक्षात राहिलं नाही. जाऊ दे, आलंय ते फार महत्वाचं आहे. शेवटचा 1 चेंडू. अमोलजी साळवे यांच्या वतीने ते बक्षीस येत आहे. 1 चेंडू 2 धावा. काय होणार मजात मध्ये? टाळ्यांचा जोरदार गजर नक्की येऊ द्या सगळ्यांच्या कानापर्यंत. धीरज गायकवाड हा लोकनाथ चषक टाकळी डोकेश्वरला घेऊन जाणार का? 1 चेंडू 2 धावांची गरज. आणि याच बरोबर टाकळी डोकेश्वर संघ कॅच घेतलाय. फलंदाज एका धावेनं सामना जिंकलाय. काय मॅच झाली. या ठिकाणी या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित होता राळेगण तेरपाल नगरीचे आदर्श सरपंच पंकजदादा कारखेले यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांचं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. लोकनाथ चषकाचा फायनलचा थर आपण पाहिला. याच्यानंतर आपण बक्षीस वितरण पाहणार आहोत. सगळ्यांनी जागेवरती बसून घ्या. आपण लगेचच बक्षीस वितरण या ठिकाणी चालू करत आहोत. या ठिकाणी माननीय श्री सुजितराव झावरे पाटील साहेब आणि धर्मरक्षक प्रतिष्ठान आयोजित खरं तर आज लोकनाथ चषक आपण या ठिकाणी पाहिलं. आपण लगेचच या ठिकाणी बक्षीस वितरण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करतोय. विजय संघाचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि पराभूत संघाचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. ज्या संघानं मात्र मालकी स्वीकारली होती त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. सगळ्यांना विनंती करतो आपण जागेवरती बसावं. आपल्या सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे. अत्यंत रोमहर्षक अतितटीच्या लढतीमध्ये आपण पाहिलेलं आहे. एका धावेने मात्र एक संघ या ठिकाणी पराभूत झाला. पण जशी फायनल व्हायची होती तशी मात्र या ठिकाणी फायनल झालेली आहे. डोळ्याचं पारणं फेडणारी आजची स्पर्धा सगळ्यांच्या लक्षामध्ये राहील. पुन्हा एकदा आयोजक संयोजक नियोजक कमिटीच्या वतीनं लोकनाथ चषकाच्या वतीनं धर्मनाथ प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सुस्वागतम. पाहुण्यांना विनंती करतो इथं खुर्च्या टाकलेल्या आहेत. सगळ्यांनी खुर्च्यांवरती बसावं विनंती राहील. आपण इथं बक्षीस वितरण लगेच सुरू करतोय. आपण सगळ्यांनी पुढे येऊन बसा विनंती राहील सगळ्यांना. आणि सरपंचांना विनंती करतो आपण सगळ्यांनी जागेवरती बसायचं आहे. दरम्यानच्या काळामध्ये राळेगण तेरपाल नगरीचे सरपंच पंकजदादा कारखेले या ठिकाणी उपस्थित. त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सभापती अरुणरावजी ठाणगे साहेब, उपसभापती खंडूजी बुकन साहेब, त्याचबरोबर कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि खर तर या पारनेर तालुक्याला प्रगतीचा सूर्य दाखवणारे आदरणीय आपल्या सर्वांचे पाटील सुजित पाटील झावरे साहेबांचं आगमन या ठिकाणी आहे. साहेबांचं मनापासून सहर्ष स्वागत. आळकुटे नगरीच्या एक महिला सक्षम रगरागिनी आपल्या सर्वांच्या भगिनी कोमलताई भंडारी सरपंच मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यक्रमाच्या निमित्तानं खर तर मदत नाही तर कर्तव्य या भूमिकेतून आमचे खर तर गणेश बोंबले साहेब कुलाब्यावरून या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेचे खर तर उद्घाटी आयोजक
आणि जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चाचे आदरणीय नितीनदादा शेळके साहेब कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमच्याकडे के असतील, सुभाष पाटील असतील, या सगळ्यांच्या वतीनं पाहुण्यांचं आपण या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. चला, खेळाडूंना विनंती करतो आपण सगळ्यांनी समोर कक्षाच्या समोर बसून घ्या. आपण 2 मिनिटांमध्ये खरं तर बक्षीस वितरण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. सगळ्यांना विनंती करतो आपण समोर बसावं. सगळ्यांना आज समोर थोड्याशा खुर्च्या लावा विनंती राहील. खुर्च्या लावायच्या आहेत आणि तदनंतर आपण कार्यक्रमाला बक्षीस वितरणाला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. ऑपरेटर दादांचं आगमन झाले, ते सॉंग असेल तर लावा. आमदार दमदार आमदार आदरणीय शिवनेरी पुत्र शरददादा सोनवणे साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं सॉंग आपण रेडी ठेवायचं आहे, विनंती करतो. ज्या 4 संघांनी इथं खरं तर बक्षीस मिळवलंय त्या 4 संघांना विनंती करतो आपण सगळ्यांनी इथं अगदी मात्र समोर कक्षाच्या पुढे येऊन बसायचं आहे. 4ही संघाला विनंती करतो. आपला आनंद मोठा आहे, आपल्याला अख्खी रात्र पडली आनंद साजरा करायला विनंती राहील. आपण सगळ्या नित्यकर्म पाहुण्यांना आपण थांबवून ठेवलेलं आहे. हे सगळं तुमच्या करता